मालीचा उत्साह आहे. मला असं वाटतं की मला या निमित्ताने खरं तर संधी मिळाली आहे गावागावांमध्ये जाऊन खानाकोपऱ्यापर्यंत जाऊन लोकांना भेटण्याची, त्यांचं काम बघण्याची. आतापर्यंत मला असं वाटत होतं हा विकास काम होतंय म्हणतायत, पण ते खरंच होतंय का? तळागाळातल्या लोकांपर्यंत विकास कामाचा त्यांच्यापर्यंत ते पोहोचत आहे का, ज्यांच्यासाठी खरं तर आपण विकास काम करण्याचा प्रयत्न करतोय. तर खऱ्या अर्थाने काम पोचतं आहे हे आज प्रत्यक्ष रूपात जाऊन बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं. इतक्या लांब नंदुरबारच्या खेड्यांमध्ये मी कधीच आलेली नाहीये, आज पहिल्यांदाच आले. इथली संस्कृती पाहिली. आजही आदिवासी पाडे आहेत, आदिवासी संस्कृती जपलेली आहे. आदिवासी खेळ पाहिले, नाच गाणी, पेहराव, वेशभूषा, खाद्य संस्कृती, या सगळ्या गोष्टींमधनं आजही आदिवासी परंपरा नंदुरबार मधल्या वेगवेगळ्या गावांमध्ये लोकांनी जपलेली आहे. त्याशिवाय प्रगतीसाठी, विकासासाठी असलेल्या सगळ्या पावलांवरती ते उभे आहेत. खरं तर डिजिटलायझेशनचं युग आहे. डिजिटलायझेशन शहरांमध्ये तर आपल्याला सगळीकडे बघायला मिळतोय, पण गावांमध्ये देखील डिजिटलायझेशन पोहोचलेलं आहे. एकीकडे डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्क्रीन्सही बघायला मिळतात आणि दुसरीकडे आदिवासी नृत्यही बघायला मिळतात. मला वाटतं हे जे समीकरण आहे ते खूप सुंदर आहे आणि ते आपल्या नंदुरबार सारख्या जिल्ह्यातल्या गावांमध्येच बघायला मिळालं. हे अशा प्रकारचे जे अभियान शासनाकडनं जे चालू लोक येऊन त्याला सपोर्ट पण करतात, अशा प्रकारचा जे विचार होते ते याच्या पुढे पण कंटिन्यू राहिले पाहिजे. मला वाटतं कुठल्याही गावाचा किंवा समाजाचा विकास हे एका अंगाने होत नाही. आपल्याला शासन, प्रशासन, सरकार, आमच्यासारखी लोक, ज्यांचं म्हणणं ऐकायला दोन लोक येतात, जमतात, किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणारी लोक आणि समस्त गावकऱ्यांनी, समस्त समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन जर का प्रगती आणि विकासाच्या पथावर काम केलं तरच विकास होईल. कुठल्या एका अंगाने ते होत नसतं. सगळ्यांनी एकत्र येऊन ते करावं. आणि मला ते गेल्या 2 दिवसात प्रत्यक्ष जाणवलं आहे की एकत्र येऊन काम करणे, चळवळ जी असते, लोक चळवळ आणि लोकसहभाग, हे केवळ आता ग्रामीण भागामध्ये, गावांमध्ये आपल्याला बघायला मिळते. शहरांमध्ये लोक चळवळ म्हटली की फक्त इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती लोकांनी एकत्र येऊन ट्रोलिंग किंवा जे काय असेल ते सोशल मीडिया पुरतं असतं. पण सोशल मीडियावर टाकून काय होत नाही. 4 लोक, 400 लोक, 4000 लोक त्याच्यावर फक्त बोलतात. बोलून काय होत नाही. प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर उतरून काम करावं लागतं आणि ते जे काम करावं लागतं ते ग्रामीण भागामध्येच होतं आहे. आणि हे मला वाटतं प्रत्येक गावाची सगळ्यात मोठी ताकद आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.